नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. प्रत्येकाचं एक मानव जन्माचं आयुष्य आहे, पण बरेच लोक मानव जन्माचं आयुष्य हे पूर्ण कचऱ्यासारखं घालवतात. काही लोकांचं मानव जन्माचं आयुष्य सडलेल्या आंब्यासारखं त्यांचं वायाला जातं, आणि काही लोकांचं मानव जन्माचं जगणं आणि वागणं हे थू थू ची ची अशा प्रकारे दिसते. आणि म्हणून बरेच लोक मानव जन्मामध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांचं वागणं, बोलणं, बसणं, खाणं, पिणं, पाहणं हे अत्यंत जंगली जनावरांचं दिसते. जणू काय ते मानव समाजात आले पण जंगली जनावरच आहेत आतमधून. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून समाजात वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या एरियामध्ये जे वाईट कर्म होत आहेत, खुनाचे कर्म होत आहेत, हत्या होत आहेत, आत्महत्या होत आहेत, गळ्याला रुमाल बांधून किंवा भली मोठी काही दोरी बांधून जे लोक स्वतःचं सुसाईड करत आहेत, बलात्कार करतात. 40 वर्षाचे पोरं, 40 वर्षाची माणसं 7 वर्षाच्या 4 वर्षाच्या लेकरावर बलात्कार करतात. एवढे खोटे बोलतात, एवढे वकटे बोलतात, एवढे गदळ बोलतात तोंडातून की असं वाटतं त्यांच्या तोंडातून नरक ते फेकू लागले, नरक ओकू लागले असे त्यांचे शब्द. बरोबर आहे की नाही? एवढंच नव्हे, एवढे दारू पितात ते साऱ्या दुकानातल्या दारूच्या शिशा रिकाम्या होऊ लागल्या. जिकडे तिकडे दारूच्या शिशा लाखानं विकल्या जाऊ लागल्या. आणि एवढे लफडे त्यांची, एक बायको असली तरी इकडे दुसरी एक प्रियसी, तिकडे एक दुसरी प्रियसी, असे नाना प्रकारचे बायांचे लफडे, लेकरा मुलींचे लफडे, जुगार अड्डा, मटका अड्डा, लॅटरी अड्डा, आणि ग्रुप बाजी करून त्या ग्रुपला आपण असं करू, त्या ग्रुपला आपण असं करू, आणि त्यांचं उच्चाटन करून टाकू, आणि त्यांचं सारं हे करू, त्याचं ते करू, असं जे आपल्याला चित्र दिसते हे जंगली जनावरांचं नाही का? जंगली जनावर असंच करू लागले ना जंगलात. एकमेकाला फाडू लागले, एकमेकाला कापू लागले, एकमेकाची नरडी धरू लागले, करू लागले की नाही? मग जंगलातले जे जनावर आहेत, जंगलातले जे हैवान जनावर आहेत, असे हैवान, असे राक्षस, असे पापी, दुष्ट, करंटे, लोभी, स्वार्थी, रक्त पिऊन पिऊन समाजाला दुर्बळ करणार लोक आजही आपल्याला दिसतात. त्यांची जिंदगी थू थू छी छी आहे, साधा मान नाही त्यांच्या जिंदगीला. जन्म मानवाचा घेऊन काय फायदा त्यांचा? त्याने मानव जन्म प्राप्त करून आईवडिलांची पुण्याई त्यांनी
खूप महान करायला पाहिजे होती. आईवडिलांचं नाव साऱ्या जगात त्यांनी वाढवायला पाहिजे होतं की माझ्या मायबापांनी मला मानवाचा जन्म दिला, किती माझी मायबाप पुण्यवान आहेत, किती माझे मायबाप पवित्र आहेत, माझं पहिलं तीर्थक्षेत्र माझे आई आणि माझे वडील आहे असं म्हणून स्वतःला धन्य धन्य समजलं पाहिजे होतं त्यांनी. पण असं ते लोक करत नाही. आपण मानव जन्माचं महत्त्व भगवान गौतम बुद्धापासून शिकलं पाहिजे. ज्या आईनं त्यांना जन्म दिला, महामाया पवित्र आई, ज्या वडिलांनी त्या बाळाला पूर्णपणे जपलं, त्या बाळाची हिफाजत केली, त्या बाळाचं रक्षण केलं, संरक्षण केलं, त्याला साऱ्या संसाराच्या सुख सुविधा अति हाय लेवलच्या दिल्या. राजशाहीला आणि राजथाटाला शोभेल असे त्यांना सुख आणून दिले बापाने. काय दिलं नाही राजा सिद्धोधनानं? धन्य ते आई वडील ज्यांनी गौतमाला बुद्धत्वाकडे जाण्यासाठी साऱ्या सोयी दिल्या. धन्य धन्य ती आई ज्यांनी 5 दिवस आपल्या बाळाला दूध पाजलं, निहाळलं, अवलोकन केलं, त्याची 32 लक्षणं, त्यांची 80 उपलक्षणं जाणले की हा बाळ जगाचा दिवा होणार आहे, साऱ्या संसाराचा खरा प्रकाश होणार आहे. धन्य ते आई वडील ज्याने सिद्धार्थ गौतमाला महान होण्यासाठी सर्व प्रकारची दुआ दिली, सर्व प्रकारची मंगल मैत्री दिली, सर्व प्रकारची काळजी आणि सुविधा करून त्यांना प्रेरणा दिली. बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर गौतमानं बुद्धत्वापर्यंत म्हणजे वयाच्या 35 वर्षापर्यंत त्यांनी संसारातल्या कोणत्याही प्राण्याला कधी दगड मारला नाही. कोण्या तरुणावर, हे तरुण असताना युवराज असताना सिद्धार्थ गौतम युवराज असताना, राजपुत्र असताना कुणावर डोळे वटारले नाही, कुणावर दात खाल्ले नाही, कोण्या मुलीवर डोळा ठेवला नाही. किती घेण्यासारखं आहे, घेण्यासारखं आहे की नाही? सिद्धार्थ गौतम एवढा जवान होता, एवढा सुंदर, असं सौंदर्य जगात कुणाकडेच नव्हतं जे सिद्धार्थ गौतमाकडे होतं. आणि साऱ्या मुली, साऱ्या सेविका, साऱ्या दास्या त्यांना पाहून भारावून जायच्या, मोहित व्हायच्या, पण ते कुणावर मोहित होत नव्हते. हे किती शिकण्यासारखं आहे. आपण कुणावर मोहित व्हावं का? कोण्या मुलीवर, कोण्या बाईवर मोहित व्हावं का आपण? हे सिद्धार्थ गौतम पासून शिकण्यासारखं शिक्षण आहे. हेच खरं शिक्षण आहे. द ग्रेट मेंटॅलिटी, द डेव्हलपमेंट अबाउट द एज्युकेशन इन आवर लाईफ, कॅरेक्टर, सील अँड शिक्षण हे गौतमापासून घेण्यासारखं आहे. एवढंच नव्हे तर कधी त्यांनी ग्रुप केला नाही. तरुणाचा शाक्य पुत्र त्याच्यावरती पूर्णपणे खुश होते. साऱ्या शाक्य राज्यातले पुत्र त्यांच्यावर पूर्ण एवढे मनमुराद त्यांची प्रेम होतं त्यांच्यावर. त्यांनी ग्रुप करायला पाहिजे होतं. त्यांनी ग्रुप करून संघटना एवढी त्यांनी करायला पाहिजे होती की दुसऱ्या कोणत्याही शाक्यांच्या संघटना त्यांनी मात्र आपल्या ताब्यात ठेवलं असतं, आपल्या हाताखाली भयभीत करून ठेवलं असतं. पण नाही केलं त्यांनी. कोणाला भय दिलं नाही, कोणावर दबाव आणला नाही, कोणावर इम्प्रेशन आणलं नाही, कोणावर कोणत्या प्रकारे
आपला परिणाम होईल असं कोणतंच काम केलं नाही. गौतम सिद्धार्थ एवढा युवक 20 वर्षाचा, 22 वर्षाचा, 25 वर्षाचा असा तरणा बांड होता, पण कधी कुणावर तलवार उगरली नाही. किती मोठं शिक्षण आहे, किती मोठं करुणा, मैत्री, प्रेम आहे. कुणाला धमकी दिली नाही. राजाचा पुत्र म्हणून मी तुला बघतो, ये जरा चौकात. हे जे आज पोरे एकमेकाला धमक्या देतात, हे किती नेमरटपणा आहे. ती किती पुरुषहीन जिंदगी आहे ती. पुरुषार्थ नाही. कुणाला धमक्या देणं हे पुरुषार्थ नाही. कुणाला धमक्या देऊन, कुणाला मारण्याच्या धमक्या देऊन, कुणाला मात्र भीती भयामध्ये ठेवणं हे खरा पुरुषार्थ नाही. खरा पुरुषार्थ त्याला म्हणतात की जो माणूस सर्व लोकांना, सर्व स्त्रियांना, सर्व पुरुषांना निर्भय बनवतो, सर्वांना जीवन दान देतो, सर्वांना प्रेम देतो, प्रेमामध्ये, आपुलकीमध्ये, जिव्हाळ्यामध्ये त्यांचं रक्षण करतो, संरक्षण करतो, त्याला खरा पुरुषार्थ म्हणतात. म्हणतात की नाही? सिद्धार्थ गौतमाची जिंदगी जेवढे वर्ष राजपुत्र म्हणून गेली, तेवढे सर्वांना त्यांनी जिंकण्याचं काम केलं. आपण लोकांना जिंकावं, आपण मानव म्हणून आपला प्रभाव लोकांवर टाकला पाहिजे. स्त्रियावर, पुरुषावर, मुलावर, मुलीवर आपल्या दयेचा प्रभाव, आपल्या त्यागाचा प्रभाव, आपल्या शिलाचा प्रभाव, आपल्या प्रेमळपणाचा प्रभाव, आपल्या पूर्ण सहानुभूतीचा प्रभाव, आपल्या औदार्याचा प्रभाव, आपल्या सहिष्णुतेचा प्रभाव, आपल्या तळमळींचा प्रभाव, आपल्या शुद्ध मनाचा प्रभाव सर्वांवर आपण टाकला पाहिजे. अवतीभोवती वातावरण असं बनवून गेलं पाहिजे. वातावरण प्रेमाचं, मैत्रीचं, करुणेचं, दयेचं, शांतीचं, संयमाचं, सत्याचं, औदार्याचं, सहिष्णुतेचं, एकमेकाला जपायचं. हे मानव जन्मात नाही करणार तर कोणत्या जन्मात करणार? हे आपण विचार केला पाहिजे. गौतमानं हे करून दाखवलं. सिद्धार्थ गौतमानं राज्यामध्ये कुठे बंडाळी बाजू दिली नाही, कुठे ग्रुपबाजी होऊ दिली नाही, गटबाजी होऊ दिली नाही. एकमेकाचे पाय खेचून, जसे खेकडे जाताना एकमेकाला ओढत राहतात, असं त्यांनी अत्यंत खालच्या दर्जाचं वर्तन आपल्या शाक्य राज्यामध्ये होऊ दिले नाही. किती महान ऐतिहासिक शुद्ध वर्तन आहे गौतमाचं. किती ऐतिहासिक प्रभावशाली गौतमाचं उच्च व्यक्तिमत्व आहे. उच्च प्रेमानं जगणारं, उच्च तळमळीनं जगणारं, उच्च निर्भय बनवणारं, उच्च सहिष्णुता लोकांवर टाकणारं, उच्च अनुकंपा करणारं, उच्च सहनशीलता दाखवणारं, उच्च अनुकंपा दाखवणारं आणि सर्वांना घेऊन चालणारं एक संघराज्य, शाक्यांचं संघराज्य बनवण्याचं महान ऐतिहासिक पवित्र जीवन गौतमानी मानव जन्मात जगलेला आहे. आपल्याला हे खरं वाटते की नाही? आपण सर्वजण हे पुन्हा विचार करायला पाहिजे. आणि त्यांनी जेव्हा 35 वर्षाचं वय पूर्ण झाल्यानंतर बोधवृक्षाखाली त्यांनी आपल्या जीवनाचा आरंभ केला. ते महामानव झाले, ते भगवान बुद्ध झाले. आणि भगवान बुद्ध म्हणून त्यांनी कुणाच्या पुढे असा हात पसरला नाही की मला भूक लागली. कुणाच्या पुढे पात्र नेलं नाही कधी. कुणालाच अन्न मागलीत नाही ना, कुणाला पोळी भाजी मागितली नाही.
स्वतः अनेक लोक त्यांचं सौंदर्य पाहून, त्यांचं पवित्र आणि तेजस्वी हे महान विलोभनीय व्यक्तिमत्व पाहून त्यांच्या चेहऱ्यावरलं तेज, त्यांच्या चेहऱ्यावरला निरागसपणा, त्यांच्या चेहऱ्यावरला निष्पापपणा, त्यांच्या चेहऱ्यावरला अत्यंत उच्च ज्ञानाची महान प्रतिभा, हे तेजोवलय दिसत होतं. तर लोक त्यांना अन्न पाणी आणून देत होते. ते काय तपस्वी आहे. चेहऱ्यातून मानव जन्माचा प्रभाव लोकांवर पडला पाहिजे. तुमचा चेहरा काय सांगतो की तुमचं मन किती चांगलं आहे, तुमचं मन किती निर्मळ आहे, तुमच्या मनात घाण नाही, तुमच्या मनात गदळपणा नाही, तुमच्या मनात कोणताही दांभिकपणा नाही, विकारानं ग्रासलेलं मन नाही तुमचं. तर मन तुमचं हे कमळासारखं आहे, निष्कलंक. जे ज्या कमळावर किती जरी तुम्ही जहर टाकलं ते कमळाला चिटकत नाही. ज्या कमळावर तुम्ही किती कडू टाकलं द्रव्य त्याला चिटकत नाही. ज्या कमळावर तुम्ही कितीही गदळ गदळ दुर्गंधित असं द्रव टाकलं त्याला चिटकत नाही. असं गौतमाचं हृदय होतं, असं गौतमाचं अंतःकरण होतं. हे आपल्याला घेण्यासारखं आहे की नाही? आणि असं जर आपण घेतलं तर आपण खरे मानव बनणार की नाही? आणि म्हणून गौतमाने बोधिवृक्षाखाली सम्यक संबोधी प्राप्त केली. वयाच्या 35 वर्षामध्ये, इसवी सनापूर्वी 559 मध्ये. आणि ते बुद्ध भगवान झाले, सम्यक संबुद्ध झाले, ते तथागत झाले. आणि 7 आठवडे ते बोधिवृक्षाच्या अवतीभोवती राहिले, एका झाडाखाली 7 दिवस. त्या जंगलात त्यांची कोण सेवा करणार आहे? त्या जंगलामध्ये त्यांना कोण अन्न आणि पाणी देणार आहे? त्या जंगलात ते कोणाच्या घरी गेले होते का? कुठं खेडं तिथं जवळपास आहे का? गया शहर तिथून जवळजवळ 25 किलोमीटर लांब आहे आणि सर्व खेडे लांब लांब आहेत. मग त्यांनी कसं काय जगलं असेल 7 दिवस? हे बोधीचं बळ आहे, हे प्रीती बोधांग आहे, हे प्रीती भोजन आहे. आणि जंगलातले प्राणी, हत्ती, माकड, जे जंगलामध्ये आहार आहे, मधु आणि कंद, ते त्यांना आणून द्यायचे गुडघ्यावर बसून. माकड मवळाचा मध आणून द्यायचा घरात, आणि हत्ती त्यांना मात्र कंद आणून द्यायचा, जेवण करायचं कंद. आणि सत्पुरुष महान असे देवता देवलोक त्यांना अन्न द्यायचे 7 दिवसाचं. आणि त्यानंतर ते चालत 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 निघाले. बुद्ध गया महाबोधी त्यांनी सोडून दिली. तर एकसारखे चालत 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 त्यांच्या जिंदगीचा हा इतिहास आहे. तर 350 किलोमीटर चालत आले ते सारनाथला आले. तर वाटेमध्ये एवढा वेळ त्यांनी कोणता अन्न घेतलं असेल तर त्यांच्यासोबत पात्र होतं, ते वस्तीमध्ये जात होते. ते आयुष्यभर भगवान बुद्धाने पात्रामध्ये लोकांचं अन्न घेतलं आणि पात्रच त्याने सर्वत्र घालवलं. कधी त्यांनी दुसऱ्याच्या ताटामध्ये जेवले नाही, दुसऱ्याच्या वाटीत जेवले नाही, दुसऱ्याच्या पूर्ण गंधामध्ये जेवले नाही. त्यांचं स्वतःचं पात्र होतं. वयाच्या 35 वर्षापासून तर वयाच्या 80 वर्षापर्यंत भगवान गौतम बुद्ध ही
पात्रातच जेवत राहिले. या ऐतिहासिक घटनेवरून आणि चरित्रावरून आपल्याला त्यांच्यामध्ये काय प्रतिभा दिसते आपण विचार करता का? आणि ते एकच टाइम जेवले, फक्त 80 वर्ष ते एक टाइम जेवले. यावरून, या ऐतिहासिक त्यांच्या गुणवत्तेवरून त्यांचा ते इकॉनॉमिक सिद्धांतामध्ये ते उतरतात. अर्थशास्त्राचं ज्ञान आपल्याला या एका गोष्टीपासून मिळते. एकच टाइम जेवण म्हणजे सकाळी खायचं नाही, दुपारी खायचं नाही, 3 वाजता खायचं नाही, 6 वाजता खायचं नाही, पुन्हा रात्री 9 वाजता खायचं नाही, आणि रात्री पुन्हा 12 वाजताही खायचं नाही. लोक किती खात राहतात, खातच राहतात लोक दिवसभर. म्हणून साऱ्या जगाच्या मानव प्राण्याला, साऱ्या जगाच्या समाजाला, साऱ्या जगाच्या युवकांना, साऱ्या जगाच्या लोकांना भगवान गौतम बुद्ध एकच टाइम जेवत होते. हे मात्र अर्थशास्त्र त्यांच्यापासून घेण्यासारखं आहे. आणि अन्नाची तिथे कोणती नासाडी होत नव्हती. एक भाताचा सीप या जमिनीत पडत नव्हता कधी. किती मोठं उच्च असं त्यांचं ज्ञान आहे, किती मोठं उच्च असं त्यांचं समजणं आहे. एक भाताचा सीप या जमिनीत त्यांनी पडू दिला नाही. आणि तुम्ही जेवता तर तुमच्या ताटामध्ये किती भाताचे चित्र राहतात, किती तुम्ही खरकटं टाकतात, वाट्याच्या वाट्या, टोपलेची टोपले, अर्धी अर्धी नाही, एक 2-2, 3-3 चपात्या. काय काय किती नासाडा करता. भगवान गौतम बुद्धापासून हे शिकलं पाहिजे की एकच टाइम जेवण करून आपलं शरीर दीर्घ उद्योगी आणि दीर्घ आरोग्यमय ठेवायचं. भगवान गौतम बुद्धाचा हा जर गुण साऱ्या जगानं शिकला, साऱ्या समाजानं शिकला, साऱ्या धर्माच्या व्यवस्थेनं शिकला की कमीत कमी जेवायचं आपण. आणि ते सांगतात की पोटाचा एक भाग रिकामा ठेवून राहायचा, जेणेकरून त्याच्यात 1 तांब्याभर पाणी भरलं पाहिजे, 1 तांब्याभर पाणी गेलं पाहिजे, एवढं पोट रिकामं ठेवायचं. ठोसून 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 घालायचं नाही, किती खायचं नाही. 1 भाकर खाल्ल्यावर पुन्हा दुसरी भाकर, आणि 2 खाल्ल्यावर पुन्हा तिसरी भाकर, आणि 3 भाकरी खाल्ल्यावर पुन्हा 2 चपात्या, आणि पुन्हा भात, पुन्हा वरणाच्या वाट्या 2, आणि पुन्हा दही 2, दह्याच्या वाट्या 2. काही जेवण आहे का होय? म्हणून भगवान बुद्धापासून हे सर्वांनी अर्थशास्त्र शिकलं पाहिजे की आपल्या घरातलं अन्न पाणी जगण्यापुरतंच आपण खाल्लं पाहिजे, जेणेकरून शरीर आणि जीवन आयुष्य हे फक्त जगलं पाहिजे, ते जिवंत राहिलं पाहिजे. खाण्यापिण्यामध्ये मोज मजा होऊ नये, खाण्यापिण्यामध्ये चैन होऊ नये, ऐश होऊ नये, असा भगवान बुद्धाच्या या पूर्ण चारिकेवरून शिकण्यासारखं आहे. आयुष्यभर बुद्धांनी हे भिक्षाटन करूनच जगले. बुद्ध कुणाला म्हणले नाही की मी तुझ्या घरी उद्याला भिक्षाटनाला येतो म्हणून. राजगृहाची घटना अशी आहे की भगवान बुद्धांनी साऱ्या भिक्खूला विचारलं, तुम्हाला पुऱ्या खायच्या का? तर सारे भिक्खू म्हणले हो. तर तिथे महाकाश्यप फार रिद्धिबलानं भरलेले होते. आणि त्या दिवशी त्या राजगृहामध्ये सण होता. आणि महाकाश्यपाचं पात्र एवढं मोठं होतं. जे महाकाश्यप गेला, सर्वात जास्त श्रद्धा आणि प्रेम महाकाश्यपला लोक करायचे. त्यांच्या अंगावरलं वस्त्र
हे चिंध्याचं राहायचं. म्हणजे सुंदर वस्त्र त्यांनी अंगावर कधीच नाही घातलं. जे मेलेले माणसं आहेत त्यांच्या अंगावरले जे कपडे टाकलेले आहेत मशानात, ते आणून त्याचं चिवर बनवून मग फळं, जंगलातले साली आणि वेगवेगळे मुळं हे त्याचं कुटून त्याचा कथ्था असा चॉकलेटी कलर तयार करून शिजून त्याच्यामध्ये ते कपडा टाकून आणि मग ते कपडा घालत होते. त्यांनी लग्न झाल्यानंतर सुद्धा ग्रस्त जीवनात 12 वर्ष एका बेडवर झोपून, पलीकडे बायको आणि अलीकडे नवरा आणि मधामध्ये एक एवढा मोठा पूर्ण हार. त्यांनी ठरवलं होतं की तू इकडे येऊ नको आणि मी तिकडे येत नाही. तिथे सुद्धा त्यांनी संयम अमर्याद पाळला. तिथे सुद्धा त्यांनी मनावर आणि इंद्रियावर पूर्ण ताबा मिळवलेला होता. 12 वर्ष एका खोलीत राहून सुद्धा त्यांनी संयम सोडला नाही. असं हे भिक्खू संघाचं पवित्र महान आदर्श जीवन होतं. तर त्या राजघरातून एवढं मोठं पात्र महाकाश्यपानं पुर्यानं भरून आणलं, भगवंताला दिलं आणि ते साऱ्या भिक्खूला जेवण दिलं. मग भगवान गौतम बुद्ध हे जगातले सर्वात मोठे महान अर्थशास्त्रज्ञ सायंटिस्ट आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी जन्मभर 3च कपडे वापरले. उत्तरासंग चिवर, अंतर्वासक चिवर आणि संघाटी चिवर. या 3 कपड्याशिवाय साधा रुमाल त्यांच्याजवळ नव्हता, काहीच नव्हतं बिलकुल. आणि या 3 कपड्यावरच ते पूर्ण आयुष्य घालत होते पूर्ण. म्हणून हे अल्पइच्छी मन, कमीत कमी कपड्याचा वापर करणं हे भगवान बुद्धापासून प्रत्येकाला शिकण्यासारखं आहे. आणि त्यामुळं आपली अर्थव्यवस्था सुधारणार आहे. एका माणसाला किती ड्रेस आहेत, 200 400 ड्रेस, किती पैसा खर्च होतो त्याच्यात. आणि तोच जर पैसा जमा करून आपल्या आर्थिक उन्नतीला लावला, मुलामुलींच्या पूर्ण उच्च शिक्षणासाठी लावला, तर एका घरामध्ये न्यायाधीश होऊ शकतो, एका घरामध्ये डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर होऊ शकतो. अशा प्रकारे भगवान बुद्ध हे अर्थशास्त्रज्ञ आहेत, हे आपल्याला शिकण्यासारखं आहे. आणि भगवान बुद्ध कधी दवाखान्यात गेले नाही, डिस्पेन्सरीमध्ये कधीच नाही गेले. त्यांना संपूर्ण झाडपाल्याचं ज्ञान होतं आणि ते झाडपाल्याचा रस खात होते. अशा प्रकारे आपण पाहतो की भगवान गौतम बुद्धांनी मानव जातीसमोर अर्थशास्त्रज्ञ म्हणून अल्पइच्छी, कमीत कमी इच्छा यावरच त्यांची जिंदगी मानव जातीला आदर्श राहिली. सर्वांचं मंगल हो. सब्बे सत्ता सुखी होन्तु, सब्बे होन्तु सुखिनो, सब्बे भद्राणि पश्यन्तु, मा कञ्चित् दुःखमागमत्. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि
भगवान बुद्ध की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय भीमाबाई आंबेडकरांचा जय असो रमाबाई आंबेडकरांचा जय असो रामजी सुभेदार आंबेडकरांचा जय असो राजश्री शाहू महाराजांचा जय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो छत्रपती संभाजी महाराजांचा जय असो जिजाऊमा साहेबांचा जय असो मालोजी आंबेडकरांचा जय असो संत गाडगे महाराजांचा जय असो संत कबीर महाराजांचा जय असो संत तुकाराम महाराजांचा जय असो जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भारत जय भारत जय भारत जय भारत जय संविधान जय संविधान भिक्षाटन भावमुद्रा ही बुद्धाची अप्रतिम भावमुद्रा आहे.